Welcome student. So today we will start with the next part of mechanism of respiration, and that is the internal respiration. So we know that the mechanism of respiration, it involves 4 steps. In that we have completed first step, that is the breathing, second step, that is external respiration, and today we will start with the third step, and that is internal respiration. पहा, तर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन आपण सुरुवात केली, त्याच्यामध्ये आपण ब्रीदिंग कंप्लीट केलं, एक्सटर्नल रेस्पिरेशन कंप्लीट केलं, आणि आजच्या लेक्चरला आपण इंटरनल रेस्पिरेशनला सुरुवात करणार आहोत. आता तुम्हाला हे माहित झालं की ब्रीदिंग म्हणजे लंग मधून हवा बाहेर जाणं आणि बाहेरची हवा लंग पर्यंत जाणं, एवढी जी प्रोसेस आहे त्याला आपण ब्रीदिंग म्हणत होतो. एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे तुम्हाला हे माहित झालं होतं की आता लंगमध्ये गेलेला जो ऑक्सिजन आहे तो ब्लडला दिला जाणं आणि ब्लड मधला कार्बन डायऑक्साईड लंगला दिला जाणं, ह्याला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणत होतो. आणि आता आपल्याला पुढची स्टेप शिकायची आहे ज्याला आपण इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणतो. सो इंटरनल रेस्पिरेशन इज अ प्रोसेस in which there is an exchange of gases that takes place between blood and tissue. So the definition is exchange of gases between blood and tissue. So in this process, blood, it gives oxygen to the tissue, and from tissue the carbon dioxide is given to the blood. Such a process is known as the internal respiration. पहा, इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय की आता तुम्हाला माहिती आहे की एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये ब्लडला ऑक्सिजन मिळालेला आहे. आता हा ऑक्सिजन इंटरनल रेस्पिरेशनच्या प्रोसेस मधून ब्लड हे टिश्यूला देणार आहे आणि टिश्यू मध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड हा ब्लडला दिला जाणार आहे. ही जी एक्सचेंज आहे कोणाकोणामधली बिटवीन द ब्लड अँड टिश्यू, दॅट एक्सचेंज इज नोन ॲज अ इंटरनल रेस्पिरेशन. नाउ in this internal respiration, the gases means carbon dioxide and oxygen that are transported by two components, and that components are plasma and RBC. लक्षात घ्या, इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे तुम्हाला क्लिअर झालं की ब्लड पासून ऑक्सिजन टिश्यूला जाणार आणि टिश्यू पासूनचा कार्बन डायऑक्साईड ब्लडला येणार, हे तर लक्षात तुमच्या आलं असेल. आता ही जी ट्रान्सपोर्ट केली जाते म्हणजे ब्लड पासून ऑक्सिजन टिश्यूला जाणं, टिश्यू मधला कार्बन डायऑक्साईड ब्लडला जाणं, ही एक्सचेंज करण्यासाठी 2 कंपोनंट्स इन्व्हॉल्व आहेत ह्याच्यामध्ये. आणि ते 2 कंपोनंट्स कुठले कुठले तर त्यातला पहिला कंपोनंट आहे प्लाझ्मा आणि दुसरा कंपोनंट आहे आरबीसी. सो द फर्स्ट कंपोनंट इज अ प्लाझ्मा and the second component is the RBC. म्हणजे हे exchange of gases between the blood and tissue that takes place by the plasma and RBCs. आता ह्याच्यामध्ये पहिला स्टेप आहे ती अशी की ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन म्हणजे ब्लड पासून टिश्यूला, आणि दुसरी स्टेप आहे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड म्हणजे टिश्यू पासून ब्लडला. त्याच्यातली पहिली स्टेप आज आपण शिकणार आहोत. ती पहिली स्टेप कुठली आहे तर ती आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. सो फर्स्ट स्टेप इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ O2. आता ही ऑक्सिजनची जी ट्रान्सपोर्ट केली जाते तर ही ऑक्सिजनची ट्रान्सपोर्ट फ्रॉम ब्लड टू टिश्यू असणार आहे आणि ही कोडामार्फत केली जाते. लक्षात घ्या, तर इट टेक्स प्लेस व्हाया द प्लाझ्मा and RBCs. Now, only 3% of oxygen is transported by the plasma in a dissolved state. So the plasma transport only 3% of oxygen, and remaining 97% of oxygen
इट इज ट्रान्सपोर्टेड बाय अवर RBCs. लक्षात येते का पहा. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये आपण काय शिकतो आहोत, ब्लड पासून ऑक्सिजन टिश्यूला द्यायचे. एकच पॉइंट आज आपण शिकणार आहोत, ब्लड पासून ऑक्सिजन टिश्यूला कसा दिला जातो. म्हणून मी पॉइंट टाकला ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. हे ट्रान्सपोर्ट कसं केलं जातं म्हणून सांगितलं तर ट्रान्सपोर्ट प्लाझ्माच्या पण साह्याने केलं जातं आणि RBCच्या पण साह्याने केलं जातं. आता प्लाझ्मा म्हणजे तुम्हाला माहित असेल की ब्लडचा जो लिक्विड पोर्शन आहे त्याला आपण प्लाझ्मा म्हणतो, की ज्याच्यामध्ये जवळजवळ 90% पाणीच असतं आणि मग फक्त आणि फक्त 3% ऑक्सिजन हा ब्लड पासून म्हणजे प्लाझ्मा कॅरी करतो टिश्यूकडे डिझॉल्व्ह स्टेटमध्ये आणि उरलेला जवळजवळ 97% ऑक्सिजन जो असतो हा कोण कॅरी करतं टिश्यूकडे, तर त्या RBCs कॅरी करतात. तुम्हाला हे माहिती आहे की our blood it contains millions of RBCs and in that million of RBC, that RBCs are non-nucleated one. It contains only the respiratory pigment which we know as a hemoglobin. लक्षात घ्या, ह्या ज्या RBCs आहेत आपल्या ब्लड मध्ये त्यांची संख्या किती आहे म्हणून सांगितली, मिलियन्स मध्ये आहे. ह्या कशा आहेत म्हणून सांगितलं तुम्हाला, नॉन न्यूक्लिएटेड आहे आणि नॉन न्यूक्लिएटेड असल्यामुळं त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे म्हणून सांगितलं, इट कंटेन द रेस्पिरेटरी पिगमेंट आणि त्या रेस्पिरेटरी पिगमेंटला आपण काय म्हणतो म्हटलं मी, दॅट इज नोन ॲज अ हिमोग्लोबिन. सो when we study the hemoglobin, as it is known as a respiratory pigment, it carries the oxygen. So hemoglobin, when we study the single molecule of hemoglobin, suppose this is the hemoglobin, that is a single molecule of hemoglobin, it contains 4 units. So this is the hemoglobin and that hemoglobin is made up of how many units? It is made up of 4 units. Now, single unit is made up of 1 ferrous ion. Single unit is made up of 1 ferrous ion, like this. So, each ferrous ion, it carry the single hemoglobin, means 1 molecule of hemoglobin, it carry how many oxygen? It carry 4 oxygen. लक्षात येते का? हा हिमोग्लोबिन आहे, त्याचा सिंगल मॉलिक्यूल आहे. ह्याला किती युनिट्स आहेत मुलींनो? 4 युनिट्स आहेत. ह्या 4 युनिट मध्ये प्रत्येक युनिट जर कशाने बनलेले आहे तर फेरस आयनने तयार झालेले आहे, Fe++. आणि प्रत्येक फेरस आयन काय करतो, एक ऑक्सिजन बाइंड करतो. म्हणजे इथं घालणारे एक हिमोग्लोबिन जर तुम्ही बघितला तर तो किती ऑक्सिजन कॅरी करणार आहे, 4 ऑक्सिजन तो काय करतो, कॅरी करतो. लक्षात येते हे सगळ्यांच्या. आणि हा जो हिमोग्लोबिन आहे ज्याला आपण रेस्पिरेटरी पिगमेंट म्हणतो, दॅट हिमोग्लोबिन हॅज ग्रेटर अफिनिटी फॉर द ऑक्सिजन. सो it bind with that oxygen and it forms the oxyhemoglobin, and such oxyhemoglobin is carried towards the tissue. Is it clear? लक्षात येत आहे का बघा. आत्ताच तुम्हाला काय माहित झालं की आपल्या ब्लड मध्ये RBCs आहेत, तांबड्या पेशी आहेत. तांबड्या पेशी मिलियन्स मध्ये आहेत. नॉन न्यूक्लिएटेड आहे, न्यूक्लियस नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, रेस्पिरेटरी पिगमेंट ज्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो. आणि एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल जर तुम्ही घेतला तर एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल हे 4 ऑक्सिजन काय करतो, कॅरी करतो. पुढचा पाहता. आता तुम्हाला काय माहित झालं, एक हिमोग्लोबिनचा मॉलिक्यूल म्हणजे हिमोग्लोबिनचे मॉलिक्यूल ऑक्सिजन बरोबर बाइंड होतात आणि ते काय तयार करतात, तर ऑक्सी हिमोग्लोबिन. सो हिमोग्लोबिन प्लस 4O2 it gives HbO2
and that is nothing but the ऑक्सिजन. आणि अशा पद्धतीनं हा ऑक्सिजन ब्लड पासून हिमोग्लोबिन बरोबर बाइंड होतो आणि कुठे घेऊन जातात काय गोज टुवर्ड्स द टिश्यू. पुढे काय होतं पहा. This oxyhemoglobin, it goes towards the tissue, and in that tissue it dissociates and forms. So in tissue, that oxyhemoglobin it dissociates, and such a dissociated oxygen or oxygen is released. And this oxygen is given to the tissue. Clear? लक्षात आलं? ऑक्सिहिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये टिश्यूला जातो. टिश्यूला गेलं की ऑक्सिहिमोग्लोबिनचं डिसोसिएशन होतं. डिसोसिएशन होऊन हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मोकळा होतो. हिमोग्लोबिन आहे तसं आरबीसी मध्ये राहतं आणि हा मोकळा झालेला ऑक्सिजन असतो तो कोणाला दिला जातो तर तो दिला जातो आपल्या टिश्यूला किंवा आपल्या सेलला. ठीक. आता पुढचा पॉइंट महत्वाचा आहे पहा मुलींनो. त्याच्यामध्ये काय शिकायचं आपल्याला पुढच्या पॉइंट मध्ये ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. पहा आता हे काय ते. पहा पुढचा पॉइंट आपण शिकूया. ऑक्सिहिमोग्लोबिन dissociation curve. So the next point is oxyhemoglobin dissociation curve. आता ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व थोडासा नीट समजून घ्या पहा. ह्याच्यामध्ये काय तर पहिल्यांदा पहिला पॉइंट ह्याच्यामधला तो असा degree of saturation of hemoglobin with oxygen that is depend upon the oxygen tension. So the first point is degree of saturation of hemoglobin with oxygen depends on टेंशन और पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सीजन. हा पॉइंट लक्षात येतो का पहा. डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ ऑक्सिजन दॅट इज डिपेंड ऑन ऑक्सिजन टेंशन और पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. पहा मी आताच तुम्हाला सांगितलं की हिमोग्लोबिनला प्रचंड अफिनिटी आहे कोणाबरोबर ऑक्सिजन बरोबर बाइंड व्हायची. मग हे हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन किंवा हिमोग्लोबिन जो आहे तो किती प्रमाणात ऑक्सिजन बरोबर बाइंड होऊन किती प्रमाणात ऑक्सिहिमोग्लोबिन तयार होतं हे कशावरती डिपेंड आहे तर त्या ऑक्सिजनच्या पार्शियल प्रेशरवरती. पार्शियल प्रेशर म्हणजे काय तर गॅसेसचं मिक्सचर आहे आणि ह्या मिक्सचरमध्ये एखाद्या विशिष्ट गॅसवरती असणारं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला आपण त्या गॅसचं पार्शियल प्रेशर म्हणतो. मग सॅच्युरेशन ह्या शब्दाचा अर्थ काय की हा हिमोग्लोबिन इतका त्या ऑक्सिजनला बाइंड होतो की त्याला दुसरं बाइंडिंगसाठी कुठंही त्याला स्पेस नसतो किंवा जागा नसते. मग हा हिमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर किती बाइंड होऊन किती ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करायचं हे टोटली कशावरती डिपेंड असतं तर दॅट इज टोटली डिपेंड अपॉन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. जेवढं ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असेल तेवढा हिमोग्लोबिन त्याला बाइंड होईल आणि तेवढ्या प्रमाणात ऑक्सिहिमोग्लोबिन बॉडीमध्ये काय होतं तयार होतं. हे जरी आपल्याला माहित असलं तरी नेक्स्ट पॉइंट सुद्धा आपला महत्वाचा आहे. 100% सॅच्युरेशन इज रेअर. सो द सेकंड पॉइंट इज 100% saturation is rare. अगदी 100%
हिमोग्लोबिन हा 100% ऑक्सिजन बरोबर बाइंड होऊन 100% ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होणार नाही. सो द 100% सॅच्युरेशन इज अ रेअर. क्लियर? Degree of saturation decreases with the decrease in the partial pressure of oxygen. So third point is degree of saturation of hemoglobin with oxygen, that is decreases with decrease in partial pressure of oxygen. झालंय. ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जर कमी झालं बॉडीमधलं तर जे काही हिमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर बाइंड होणार आहे तर तो तेवढ्या पद्धतीनं बाइंड होणार नाही. सो द डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ हिमोग्लोबिन विथ द ऑक्सिजन इट डिक्रीजेस विथ द डिक्रीज ऑर ड्रॉप इन द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. डिक्रीज म्हणण्यापेक्षा इथला शब्द कुठला वापरू आपण? ड्रॉप इन म्हणूया. सो ड्रॉप. ठीक. नेक्स्ट पॉइंट. at 30 mm of Hg of partial pressure of oxygen, only 50% saturation is maintained. So at 30 mm of Hg of partial pressure of oxygen, only 50% saturation maintained. हे पॉइंट लक्षात घेता पाहिजे. जर पार्शियल प्रेशर हिमोग्लोबिनचं किती असेल? 30 mm ऑफ Hg असेल, कमी असेल ऑक्सिजन, तर किती % सॅच्युरेशन हिमोग्लोबिनचं ऑक्सिजन बरोबर होऊ शकतं? तर फक्त आणि फक्त 50%च ते होऊ शकतं. लक्षात घ्या. हे पॉइंट परत एकदा रिपीट करते, लक्ष द्या थोडेसे. Degree of saturation of hemoglobin with the oxygen, that is depend upon the partial pressure of oxygen. जेवढं ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर जास्त तेवढं हिमोग्लोबिन त्याच्याबरोबर सॅच्युरेट होतं आणि ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होईल. हे जरी माहित असलं तरी 100% सॅच्युरेशन हे होऊ शकत नाही. पुढचा पॉइंट मी सांगितला, हे जे सॅच्युरेशन आहे म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्मेशन आहे हे डिक्रीज होतं. कशामुळं? आज देयर इज अ ड्रॉप इन पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर कमी झालं तर साहजिक आहे ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्मेशन काय होणार आहे? डिग्री त्याची सॅच्युरेशनची कमी होणार आहे. पुढचा पॉइंट ह्याच्यामध्ये मी सांगितला की जर 30 mm ऑफ Hg ला तुम्ही बघितलं तर 30 mm ऑफ Hg ला सॅच्युरेशन किती असतं? तर फक्त 50% सॅच्युरेशन हे मेंटेन केलं जातं. अजून एक पॉइंट आहे ह्याच्यातला, तो थोडासा लक्षात घ्या. इन अल्वेओलस वी नो दॅट in alveolus the partial pressure of oxygen is 100 mm of Hg. लक्षात येते मी काय म्हणते? in alveolus the partial pressure of oxygen is 100 mm of Hg, and so in alveoli the maximum saturation of hemoglobin takes place, and that is about 95 to 97%. So, in alveolus, partial pressure of oxygen is 100 mm of Hg. So, in alveolus, 95 to 97% of saturation, 95 to 97% of saturation takes place, and that is the maximum saturation. लक्षात येते? अल्वेओलस मध्ये तुम्ही इनहेल केलेली एअर आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यामुळं तिथं जास्तीत जास्त हिमोग्लोबिन त्याच्याबरोबर बाइंड होईल आणि मॅक्सिमम सॅच्युरेशन हिमोग्लोबिनचं कुठं होईल? अल्वेओलस मध्ये होतं. आणि ते किती असतं? तर ते असतं साधारणतः 95 ते 97%. ठीक आहे.
पुढचा पॉईंट शिकायला सुरुवात करू. पहा आता ऍक्च्युली आपल्याला काय शिकायचंय, ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व किंवा त्याला म्हणतात ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. कुठलंही नाव त्याला तुम्ही वापरू शकता मुलींनो. तर पहा ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व म्हणजे काय, तर इट इज अ रिलेशनशिप बिटवीन oxyhemoglobin saturation with an oxygen tension is called oxyhemoglobin dissociation curve. So, relationship between oxyhemoglobin saturation and oxygen tension म्हणजेच पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व किंवा ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व म्हणजे काय, तर ही रिलेशनशिप आहे. कोणाकोणामधली रिलेशनशिप आहे, तर ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन आणि टेन्शन ऑफ और पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आणि ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन ह्यांच्यामधली जी रिलेशनशिप आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हणतो. तीच डायग्राम तुमच्या पुढे मी काढलेली पहा. इथं हा एक्स ऍक्सिस आहे, हा एक्स आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. एक्स ऍक्सिस वरती आपण पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन घेतलंय mm ऑफ Hg मध्ये, प्रेशर mm ऑफ Hg मध्ये मोजतात. आणि वाय ऍक्सिस वरती आपण काय घेतलेलं आहे, तर ऑक्सिहिमोग्लोबिन सॅच्युरेशन घेतलेलं आहे, पर्सेंट मध्ये असणारं सॅच्युरेशन घेतलेलं आहे. आता हा जो कर्व तुम्हाला दाखवलेला आहे, तर हा जो कर्व आहे तो जो कर्व आहे हा सिग्मॉइड आहे, एस शेप आहे. तुम्हाला लक्षात येईल हिमोग्लोबिनचं प्रमाण जेव्हा कमी आहे तेव्हा तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिजनचं प्रमाण जेव्हा कमी आहे त्यावेळेला ऑक्सिहिमोग्लोबिन फॉर्मेशनचं किंवा ऑक्सिहिमोग्लोबिन किंवा हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन सुद्धा कमी आहे. इथं पहा तुम्ही की 20% जर पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन असेल तर त्यावेळेला ऑक्सिहिमोग्लोबिन फॉर्मेशन सुद्धा कसं असतं, कमी आहे. ते त्याच्यामध्ये दाखवलंय. आणि हा जो ऑक्सिहिमोग्लोबिनचा कर्व असतो, हा ऑक्सिहिमोग्लोबिनचा कर्व कसा आहे म्हणून सांगितलं, दॅट इज द सिग्मॉइड. सिग्मॉइड म्हणजे काय, तर सिग्मॉइड म्हणजे एस शेप कर्व आहे. ठीक आहे. आता इथं दोन इफेक्ट आपल्याला फक्त शिकायचे आहेत, लक्षात घ्या. त्यातला पहिला इफेक्ट आहे बोर इफेक्ट. एक एक शिका म्हणजे लक्षात येईल. काय कुठला इफेक्ट आहे, बोर इफेक्ट. आता बोर इफेक्ट म्हणजे काय बघा, म्हणजे तो कर्व तुम्हाला कळेल. बोर इफेक्ट मीन्स shift of oxyhemoglobin dissociation curve due to change in partial pressure of carbon dioxide in the blood. बोर इफेक्ट काय सांगतोय तुम्हाला, बोर इफेक्ट म्हणजे शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व शिफ्ट होतो. कशामुळं, ड्यू टू द चेंज इन द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द ब्लड. So, shift of curve कशामुळं, ड्यू टू चेंज इन पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन ब्लड. ब्लड मध्ये जर पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड ह्याच्यामध्ये जर बदल झाला तर हा जो ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व आहे हा कर्व काय होतो, शिफ्ट होतो. त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, बोर इफेक्ट म्हटलंय. लक्षात येते का पहा. सो बोर इफेक्ट मीन्स शिफ्ट ऑफ
ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व कशामुळे शिफ्ट झाला? ड्यू टू द चेंज इन, कशात चेंज झालं? पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन द ब्लड. ब्लड मध्ये जर पार्शियल प्रेशर कार्बन डायऑक्साइडचं जर बदललं तर हा जो काही एस शेप असणारा जो काही तुमचा ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व आहे तो शिफ्ट होतो आणि त्याला आपण बोअर इफेक्ट म्हणतो. मग तो शिफ्ट व्हायच्या दोन पॉसिबिलिटीज आहे. एक तर that curve shift towards the right side, means this, हा इथून इथे आला हे. So the curve shift towards the right side, that is known as a right shift. कधी होते राईट शिफ्ट? कर्व काय झाला इथून राईट साइडला आला म्हणून त्याला आपण राईट शिफ्ट म्हणतो. सो कर्व शिफ्ट towards the right side when there is an increase in the partial pressure of carbon dioxide. Increase in the partial pressure of carbon dioxide. When there is an increase in the H plus ion concentration. Next. Then also increase in DPG. DPG means what? 2,3 diphosphoglycerate. 2,3 diphosphoglycerate. And also that curve shift towards the right because of increase in the temperature. So this oxyhemoglobin dissociation curve, it shift towards the right side, means from here it shift towards this side because of, as there is an increase in the partial pressure of carbon dioxide, then when there is an increase in the H plus ion concentration, means low pH, H plus ion concentration वाढलं की pH बदलतो. तुम्हाला माहिती आहे ब्लडचा pH हा अल्कलाइन असतो, 7.4 आहे. 7 pH हा न्यूट्रल असतो आणि 1 to 6 pH, 7 पर्यंतचे pH तुम्ही घेतले तर ते ॲसिडिक असतात. आणि ज्या वेळेला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यावेळेला ब्लडचा pH काय होतो? बदलतो, लो होतो, कमी होतो. तसंच इन्क्रीज इन द टेम्परेचर, तुमच्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीमुळे तुमच्या बॉडीचं टेम्परेचर जर वाढलं तरी सुद्धा हा कर्व काय होतो? राईट साईडला शिफ्ट होतो. आणि तसंच तुमच्या बॉडीमध्ये जे काही ग्लायकोलिसिसची प्रोसेस सुरू असते बॉडीमध्ये म्हणण्यापेक्षा, इन केस ऑफ अवर आरबीसी द डीपीजी इज फॉर्म ड्युरिंग द ग्लायकोलिसिस अँड दॅट डीपीजी मीन्स 2,3 डायफॉस्फोग्लिसरेट. हे सगळं जेव्हा वाढतं ॲट दॅट टाइम दॅट कर्व शिफ्ट टुवर्ड्स द राईट साइड अँड इट शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट साइड when there is a decrease in the partial pressure of oxygen. हे इथं लक्षात घ्या, पुस्तकात दिलेलं नाहीये. लेफ्ट साइडला कधी शिफ्ट होतो तर डिक्रीज इन द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड, डिक्रीज इन द H plus ion concentration, decrease in the body temperature and also decrease in the DPG. जसं हे सगळं वाढलं की कर्व राईट साइडला शिफ्ट होतं, तसं हे सगळं जर कमी झालं तर तो कर्व लेफ्ट साइडला शिफ्ट होतो. हे विसरायचं नाही. आणि हे लक्षात घ्या, जर हा कर्व राईट साइडला शिफ्ट झाला म्हणजेच तुम्हाला माहिती आहे आता की देयर इज अ इन्क्रीज इन द पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड. इट लोअर्स, as there is an increase in the partial pressure of carbon dioxide, it lowers the affinity of hemoglobin for the oxygen. ते काय काम करतं तर तुमच्या ज्या ऑक्सिजन हिमोग्लोबिनला ऑक्सिजन बद्दल अफिनिटी होती ती अफिनिटी कमी करतं. आलं लक्षात हे दोन्ही पॉइंट. आता त्यातला शेवटचा पॉइंट त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते तो हार्डने इफेक्ट. ते लक्षात ठेवा. पुढचा पॉइंट कुठला? हार्डने इफेक्ट.
hemoglobin act or function as a acid. ऑक्सीहिमोग्लोबिन कशाचं काम करतं? इट फंक्शन ॲज अ ॲसिड. इट डिक्रीजेस ॲज इट ॲक्ट ॲज ॲसिड. इट डिक्रीजेस द pH ऑफ ब्लड. आणि त्यामुळं आपल्या ब्लडचा pH काय होतो? डिक्रीज होतो. अँड ड्यू टू द increase in the number of H plus ion concentration, HCO3 minus changes into the H2O and CO2. काय काय सांगितलं आहे ना बघा. यांनी असं सांगितलंय की हे जे ऑक्सीहिमोग्लोबिन आहे acts as acid. काय काम करतं? ऍसिड म्हणून फंक्शन करतं. नेक्स्ट, it decreases the pH of blood. Decreases pH of blood. आता ब्लडचा pH कमी झाला का? तर इट फंक्शन ॲज अ ऍसिड. ऍसिड म्हणून तो वापर झाला. मीन्स देयर इज अ इन्क्रीज इन, म्हणजे तिला कशाची वाढ झाली? इन्क्रीज इन H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तिथं H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलं. कुठे? हे सगळं घडतं ब्लडमध्ये. ऑक्सीहिमोग्लोबिन ब्लडमध्ये तयार झाला की फंक्शन ॲज ऍसिड. ऍसिड म्हणून फंक्शन केलं. ऍसिड म्हणून फंक्शन केलं कीच ब्लडचा पीएच जो अल्कलाईन होता स्लाइटली, तो काय झाला? कमी झाला, लो झाला पीएच. पीएच लो झाला म्हणजेच तिथं काय वाढलंय? H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलंय. आणि ज्या वेळेला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्यावेळेला आपल्या ब्लडमध्ये जे HCO3 मायनस प्रेझेंट असतात, that HCO3 minus which is present in our blood, that HCO3 minus, it combines with that H plus ion and they changes into water and carbon dioxide. लक्षात येईल का? ऑक्सीहिमोग्लोबिन फंक्शन ॲज ऍसिड, फंक्शन केलं ऍसिडचं. ऍसिड झाला म्हणजे H प्लस आयन वाढलं, म्हणजेच ब्लडचा पीएच कमी झाला. H प्लस आयन तयार झाले. ऑलरेडी आपल्या ब्लडमध्ये HCO3 मायनस तयार होतं. हे आणि हे कंबाईन होतं. H प्लस आयन आणि HCO3 मायनस कंबाईन होतात आणि त्याच्यापासून पाणी आणि कार्बन डायऑक्साईड काय होतो? तयार होतो. आलं लक्षात हे? आता त्यातला शेवटचा पॉइंट बघा. इन अल्व्हेओलस, आता इथं बघा हे अल्व्हेओलाई दाखवलंय आणि हे बॉडी टिश्यू मध्ये दाखवलंय. इन अल्व्हेओलस द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज हाय अँड कार्बन डायऑक्साइड इज लो. सो O2 बाइंड्स विथ हिमोग्लोबिन. बघा तुम्ही हे अल्व्हेओलाई मध्ये पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन किती असेल? 90 असेल, 100 असेल. आणि मग हा ऑक्सिजन जास्तीत जास्त कोणाबरोबर बाइंड होणार आहे? हिमोग्लोबिन बरोबर. आणि ऑक्सीहिमोग्लोबिन फॉर्मेशन हे अल्व्हेओलाई मध्ये काय होणार आहे? जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. पण हेच जर तुम्ही टिश्यू लेवलला जर बघितलं तर टिश्यू लेवलला तुम्हाला माहिती आहे द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज लो. कार्बन डायऑक्साइड जास्त आहे पण पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज लोअर अँड पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इज हाय. टिश्यू लेवलला पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं कमी आहे. तुम्ही बघितलं किती असू शकतं? 40 mm ऑफ Hg. पण कार्बन डायऑक्साइडचं 45 mm ऑफ Hg आहे. आणि मग अशा वेळेला हा जो ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर बाइंड होतो तो त्याच्या एवढा होऊ शकत नाही. इट रिलीजेस द ऑक्सिजन फॉर डिफ्युजन इनटू द टिश्यू और सेल. आणि मग ह्या स्टेजला तो ऑक्सीहिमोग्लोबिन पासून ऑक्सिजन रिलीज केला जातो आणि टिश्यूला सप्लाय केला जातो. ठीक आहे? तर फक्त आपण इंटरनल रेस्पिरेशन मध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कंप्लीट केलंय. पुढचा पॉइंट नेक्स्ट लेक्चरला घेणार.